मित्रांनो, बहुतांश लोक आयुष्यात मोठं काही करू शकत नाहीत. त्याचं एकच कारण आहे, की लोकांनी त्यांना कमी समजण्यापूर्वी ते स्वतःच स्वतःला कमी समजून बसतात. मला जमेल का, माझी परिस्थिती नाही, असे विचार करून ते आपल्या आयुष्याचं फ्युचर अगोदरच बंद करून टाकतात. पण मी जर तुम्हाला सांगितलं मी नाही करू शकत, याच एका विचारानं तुमच्या आयुष्याचे दरवाजे लॉक झालेत आणि त्याची चावी तुमच्याच खिशात आहे, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी खोलवर जाणार आहोत की लोक आपल्या आयुष्यामध्ये का पुढे जाऊ शकत नाहीत, परिस्थिती वाईट असली तरी आपलं जीवन कसं बदलू शकतं, स्वतःवरचा विश्वास इतका महत्वाचा का आहे आणि यशस्वी लोकांची मानसिकता कशी असते. हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलण्याची शक्ती ठेवतो, म्हणून हा शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, बहुतांश लोकांचं आयुष्य अडकून राहतं का? कारण ते बाहेरच्या समस्यांना मोठं समजतात आणि आतल्या क्षमतेला छोटं. ते म्हणतात घरचं वातावरण खराब आहे, पैसे नाहीत, संध्या नाहीत. पण सत्य काय आहे, हे सगळे अडथळे नसतात. हे फक्त मी नाही करू शकत या मोठ्या भ्रमाचं बाहेरचं रूप असतं. खरा अडथळा परिस्थिती नसते, खरा अडथळा असते स्वतःला कमी समजणारी सिस्टीम. आणि आत्मविश्वास हे मन तयार करतं. जिथं मन तयार नसतं ना, तिथं प्रयत्न टळतात आणि परिणाम सुद्धा दिसत नाहीत. खरं सांगायचं झालं तर लोक परिस्थितीमुळे नाही हरत, ती हरतात स्वतःची क्षमता कमी समजल्यामुळे. म्हणून मित्रांनो, स्वतःवरचा विश्वास इतका का महत्वाचा आहे? स्वतःवरचा विश्वास म्हणजे फक्त मी हे करू शकतो इतकंच नाही, तर विश्वास म्हणजे मनाला कृती करण्यासाठी प्रेरित करणारा एक प्रोग्राम आहे. जर स्वतःवर विश्वास नसेल ना, तर तुम्ही एखादं काम सुरू करण्यापूर्वीच घाबरता. मन फक्त माझं काय चुकू शकतं एवढंच बघत राहतं. म्हणून तुमच्या निर्णयावर 100 शंका येतात आणि काम सुरूच होत नाही. यालाच मनोविज्ञानामध्ये जाणून बुजून स्वतःच्या प्रगतीला अडथळे आणणे असं म्हणतात. आपण स्वतःच तशा प्रकारचा विचार करून आपल्या भविष्याला कुलूप लावून ठेवतो. पण जर स्वतःवर विश्वास असेल ना, तर तुम्ही रिस्क नाही, तुम्ही संधी पाहता, अडचणी नाही, सोल्युशन बघता. तुम्ही हारत नाही, तुम्ही पुन्हा प्रयत्न करता. तुम्ही जमेल का ऐवजी मला कसं जमू शकतं याचा विचार करता. मित्रांनो, यशाचं पहिलं पाऊल हे प्रतिभा नसतं, यशाचं पहिलं पाऊल असतो स्वतःवरचा विश्वास. विश्वास असेल तरच तुम्ही पुढे काम चालू ठेवता आणि काम चालू ठेवणाराच पुढे जिंकत असतो. काही लोक समजतात परिस्थिती चांगली नसेल तर यश मिळणं शक्य नाही, जणू काही यांनी प्रयत्न करण्याच्या अगोदरच अपयश फिट्ट ठरवून ठेवलेलं आहे. पण मित्रांनो, परिस्थिती वाईट असेल तर यशाची शक्यता संपत नाही, ती तिथूनच सुरू होते. कारण ज्याची परिस्थिती कठीण असते ना, त्याच्याच आतून मोठी भूक तयार होत असते आपलं आयुष्य बदलण्याची. खरं तर तुमची परिस्थिती तुमच्या फ्युचर बद्दल काहीही ठरवत नाही, तुमचे निर्णय तुमचं फ्युचर ठरवत असतात. मित्रांनो, आयुष्य एक पुस्तक आहे, त्यातील काही पहिले पानं हे परिस्थिती असतात, पण पुढील पानं तुम्हाला लिहावे लागतात. यशस्वी लोकांकडे काही वेगळी जादू नसते, त्यांच्याकडे फक्त एक माइंडसेट असतो. असा माइंडसेट जो त्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे ढकलतो. ते परिस्थितीवर रडत बसत नाहीत, ते परिस्थितीचा वापर करतात. इतर लोक त्याला अडथळे म्हणतात आणि ते लोक त्यांना शिकवण म्हणतात. त्यांना सर्व काही येत नसतं, पण त्यांना शिकण्याची भूक असते. ते परफेक्ट नसतात, पण ते प्रोग्रेसिव्ह असतात. अपयशाची त्यांना भीती नसते, ते परीक्षण करतात. प्रत्येक फेलियर त्यांच्यासाठी फॉर्म्युला बनतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वतःवर कधीच शंका घेत नाहीत. ते म्हणतात मी तयार नाही, म्हणूनच मी सुरू करतो, कारण सुरू केलं तरच तयार होईल. साध्या आणि यशस्वी लोकांमध्ये काय फरक असतो बघा. साधे लोक म्हणतात मला जमेल का, मी पुरेसा चांगला आहे का, आणि हेच त्यांचे ते प्रश्न त्यांना थांबवतात, कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसतंच. आणि यशस्वी लोक विचार करतात हे मी कसं जमवू शकतो, मला काय शिकायला पाहिजे, मी कशा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजेत, आणि याच माइंडसेटनं ते पुढे सरकत असतात. साधे लोक हे अडचणी बघतात, तर यशस्वी लोक दिशा शोधत असतात. याच्याकरता मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका, कदाचित यातच तुमचं उत्तर सापडेल. एका गावामध्ये 2 भाऊ होते, गरीब कुटुंब, परिस्थिती अगदी वाईट, समाजामध्ये लोक कमी लेखतात. दोघांचंही आयुष्य एकच, परिस्थितीही एकच, दोघांची अडथळेही एकच. पण 10 वर्षांनी दोघांचंही आयुष्य उलट झालं. मोठा भाऊ मात्र अजूनही तिथेच होता, गरिबी, दुःख, तक्रारी करत बसणं, रडणं, आणि तो म्हणायचा माझं आयुष्यच असं आहे, मी तरी काय करणार. तर छोटा भाऊ त्याच गावातला, त्याच घरातला आणि त्याच परिस्थितीतला, पण त्यानं शहरामध्ये जाऊन आपला व्यवसाय सुरू केला, घर बांधलं, आई वडिलांना सांभाळलं, स्वतःचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकलं. एकदा कोणीतरी त्याला विचारलं तुम्ही दोघंही एकाच परिस्थितीमध्ये वाढलात, मग तुमच्या दोघांचं आयुष्य एवढं वेगळं कसं? तेव्हा मोठा भाऊ म्हणाला माझी परिस्थिती वाईट होती म्हणून मी काही करू शकलो नाही. तर छोटा भाऊ हसून म्हणाला माझी परिस्थिती वाईट होती म्हणूनच मला काहीतरी करावं लागलं. मित्रांनो, दोघांची परिस्थिती सारखी होती, पण दोघांचे विचार वेगळे होते.
आणि विचार बदलला की आयुष्य बदलत असतं. परिस्थितीने कोणीही अडकत नाही, माणूस मनाने अडकतो आणि मनानेच पुढे जात असतो. लोक समजतात परिस्थिती मोठी असते, पण परिस्थिती मोठी नसते, निर्णय मोठे असतात. मोठा भाऊ म्हणाला मला जमेल का आणि जागीच थांबला. छोटा भाऊ म्हणाला मी कसं जमवू शकतो आणि पुढे निघून गेला. त्या दोघांची परिस्थिती समान होती, पण त्या दोघांची मनस्थिती वेगळी होती, म्हणून दोघांचा परिणामही वेगळा होता. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो ना, त्याच्यासाठी परिस्थिती अडथळा नसते, त्याच्यासाठी परिस्थिती ही इंधन बनत असते. तुम्हालाही जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल ना, तर आजच एक छोटा निर्णय घ्या आणि कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिहा, मी माझी मानसिकता बदलणार. कारण आयुष्य तेव्हाच बदलतं जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्याचा निर्णय घेता. आणि हो, या व्हिडिओतले शब्द जर तुमच्या मनाला भिडले असतील ना, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजवंत मित्राला शेअर करा. कारण तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.